आहे आज आपल्या ब्लॉगचा विषय आदगाव सर्वे वॉटरफॉल. नाना शेठ गाण्याला कोकण सुंदर काय आपला स्मिथ काकी मम्मा आणि बेबडे भाऊ. पावसाळ्यामध्ये कोकणात मासेमारी बंद असते माझा काय आणि मी थोडासा ट्विस्ट आने वाला था. वाव मी स्लीपर घालून आली. आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. खूप मजा केली आणि खूप वर्षांनी केली. ब्रो थँक्यू सो मच. बाय बाय. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आफ्टर सो लॉंग आपण परत एकदा व्लॉग शूट करतोय. तर नाना, काय आहे आज आपल्या व्लॉगचा विषय? आदगाव सर्वे वॉटरफॉल. तसं म्हणायला गेलं तर ह्यावर्षी पाऊस थोडा कमीच आहे. तरी पण थोडाफार पाऊस म्हणजे ह्या वेळेला पाऊस थोडं मेपासून सुरू झाला. त्यामुळे बराचसा पाऊस हा मे महिन्यातच पडून गेला. आणि जुलै म्हटलं तर ह्या महिन्यात पाऊस थोडा कमीच आहे. त्यामुळे भाताच्या लावण्यासुद्धा लेट झालेल्या आहेत. तर आज आपण जाणार आहोत सर्वे आदगाव. इथे एक मस्त वॉटरफॉल आहे. तो आम्ही एक 2-3 वर्षाआधी व्हिजिट केला होता. तर आज सॅटर्डे आणि त्या निमित्ताने आपण चाललो आहोत वॉटरफॉलला. लेट्स गो. आपल्या शेतावर जायचा रोड तर आपल्याला माहितीच आहे. त्याच थोडं पुढे पूर्ण समुद्र किनाऱ्याच्या लगतने आपल्याला जायचं आहे. जातानाचा रूट एवढा सुंदर दिसतोय आणि त्यात आता पावसाळा आहे त्यामुळे कोकण गरजेपेक्षा जास्त सुंदर दिसतोय. तर आपण ट्रॅव्हल तर खूप एन्जॉय करणारच आहोत. आणि ह्या मेन ट्रिपचं आपले सर्व आहेत स्मिथ दवटे. आणि ही ट्रिप प्लॅन केली आहे स्मिथनी. आणि पूर्ण तिथे जाऊन काय काय करायचं हे सगळं स्मिथचं पूर्ण प्लॅनिंग झालेलं आहे. तर स्मिथ दवटे, काय आहे आपला ॲक्च्युअल आजचा प्लॅन? अच्छा, म्हणजे काहीतरी आपल्यासाठी सरप्राईज आहे. त्यांनी प्लॅन तर खूप काही केलेलं आहे. काय बनवायचं मग तुम्ही आता जे जे सामान घेतलेलं आहे त्याच्यावर काय ठरतं की काय बनवायचं तिथे जाऊन खायला? फर्स्ट प्लॅन तर भेळच आहे. बेसिक प्लॅन तर आपला भेळच आहे. एक तर आता वाजलेत अंदाजे 3:30-4 वाजलेले आहेत. त्यामुळे तसं तर आम्ही दुपारी छान जेवण केलेलं आहेच. पण आता इव्हिनिंग स्नॅक्समध्ये आपण खाणार आहोत भेळ. आणि थोडीशी टोपा वगैरे पण घेतलेली आहेत. त्यामुळे काहीतरी तिथे शिजणार आहे. हा प्लॅन तर आहे. पाऊस पडला नाही तर म्हणजे पाऊस पडला तर किंवा पाऊस नाही पडला तर असे 2 प्लॅन आहेत. आणि वातावरण तर क्लिअरच आहे. आज आपल्यासोबत आहेत नाना शेठ, गाण्याला कोकण सुंदर काय आपला स्मिथ काकी मम्मा आणि बेबडे भाऊ. ऍक्च्युली आज आपल्या लावणीचा प्रोग्राम होता पण ते काही कारणांमुळे पोस्टपोन झाला. तर मग दिवस कशाला वाया घालवायचा म्हणून आपण लगेच धबधब्यावर जायला निघालेलो. आणि हा रूट आहे जिथे आपण 2 दिवसांनी येणार आहोत लावणी करायला. कारण यावर्षी तरी पण लावणी तर करायलाच पाहिजे. शेतात यावर्षी पाणी थोडं कमी आहे त्यामुळे लावणीला उशीर होतोय. व्हॉट अ व्ह्यू रे. आणि आता आपण येऊन पोचलोय. हा आहे आदगाव बीच. रायगड मधला एक असा बीच जिथे व्हाईट सँड आहे आणि जास्त क्राऊडेड नसतोय आणि खूप जास्त कातळ आहे इकडे. तसं बघायला गेलं तर सेफ आहे. पण पुढे जाऊन आपण जेव्हा बघू ना तेव्हा आपल्याला समजेल की इथे ना आदगावला मासेमारी मोठ्या प्रमाणावर केली जाते. आणि आदगाव हे एक बंदर आहे. त्यामुळे इकडे म्हणजे पुढे गेलो की आपल्याला दिसतील की आता पावसाळा आहे त्यामुळे सगळं काही बंदच आहे. त्यामुळे त्या सगळ्या होड्या त्या त्यांनी किनाऱ्यावर लावून ठेवलेल्या आहेत. ते शपथ कसला व्ह्यू दिसतोय रे. तुम्ही फक्त व्ह्यू बघा. एका साईडला असतात हिरवागार डोंगर आणि एका साईडला हा मस्त समुद्र, अरबी समुद्र. हे काय आहे रे? आताच झालं वाटतं.
हॉटेल आहे. असं वाटतंय. Yes. कसला व्ह्यू दिसत असेल सुंदर. आपण आता तसा पूर्ण रोड आहे हा जो एका साईडने समुद्र आहे आणि आता हे आदगाव बीचणार आहे. इथे ह्या अशा सगळ्या होड्या आता पावसाळा असल्या कारणाने अशा बंद करून ठेवलेल्या आहेत. झाप लावतच नाही वेळ असते. कारण पावसाळ्यामध्ये कोकणात मासेमारी बंद असते. नाहीतर इथेही छान भरतकोलला जसं आपण पाहिलं होतं ना तसं लिलाव इथेही चालतो आणि आपण येऊ कधीतरी पाहायला ते. किस्ती सर्व लाल परी चालली घरी. अशा होड्या त्यांनी सगळ्या बंद करून ठेवलेल्या आहेत. आता 15 ऑगस्ट नंतर परत मासेमारीला सुरुवात होईल. इथला समाज कोळी समाज आहे काय. समुद्र किनारा असल्यामुळे आसपासचा समाज तर कोळीच आहे. इथं एका ठिकाणी मस्त वडापाव मिळतात. नाना आठवतंय काय तुला. आणि तिथनं तेवढंच थोडंसं आत केलं तर परत इकडे समुद्र दिसायला लागतो. म्हणजे त्या लोकांना घरात किती मस्त दिसत असेल आणि त्यांना काय वाटत पण नसेल की रोज रोज काय समुद्र बघायचा. आपण येताना पाहिला तो समुद्र किनारा जिथे मासेमारी वगैरे चालते आणि हा समुद्र किनारा म्हणजे पर्यटकांसाठी वगैरे. म्हणजे ही आदगाव चौपाटी आहे. बीच किती छान क्लीन आहे एकदम. व्हाईट सँड बीच. आणि आपण पोचलेलो आहे. इथे गाडी पार्क केल्या रोडवरच. ह्या सगळ्या मागच्या गाड्या दिसत आहेत त्या पण तिथे इथे धबधब्यावर आल्या असतील असं वाटतंय तरी. इकडनं असा रोड गेलेला आहे आणि थोडीशीच ट्रेक आहे पण जंगलातून जायला मजा येते. आणि ते राहू दे पण हा समुद्र किती मस्त वाटतंय. असं कोल्हापूरवरून आले त्यामुळे असं मला झालं की मी समुद्रात कधी जाईल पण काल येऊन पण मम्मी म्हणली की नाही जायचं कारण काल तर पाऊस होता आणि दिवाळगर समुद्र म्हणजे किनारा असा थोडासा घाण झालाय कारण माती वगैरे खूप झाडं झुडपं वगैरे अशी वाहून आलेली आहे त्यामुळे किनारा थोडासा गंदा झालाय. आणि इथं सगळी आमची तयारी आहे खाऊ पिऊ बनवायची. आम्ही तिथे जाऊन भेळ वगैरे करणार आहेत. मम्मी पाणीवाले, बेबो भेळवाले, काकी सामानवाले. तर पाऊस नसल्यामुळे आपला प्लॅन सक्सेसफुल होणार आहे आणि स्मितने जसं प्लॅन केली आहे आपली ट्रिप तशी तर नक्कीच होणार आहे. लेट्स गो. माझं काय लोकेशन देखो लोकेशन. खो गए हम कहाँ. काकीचा कुर्ता चांगला प्रेस झालाय का बघूया. काकीकडे बघ. कहाणी में थोडासा ट्विस्ट आने वाला था कारण तिथे जाऊन काहीतरी बनवायचंय त्यासाठी लाकडांपासून सगळं घेतलेलं आहे पण माचीस आणायला मी विसरलो. पण देवाकृपेने एक माचीस सापडली आहे. गाडीत चुकून होती. ती कोणाची होती आणि कशासाठी होती ते नाही माहिती आम्हाला पण सापडली आता. आणि त्याच्यात फक्त 3च काड्या आहेत. तर आता आपल्याला त्या 3 काड्यांमध्ये चूल पेटवायची आहे तर इट विल बी मोर फन. चलो. ट्रिप प्लॅन केलेली आहे स्मितनी. तर स्मित तू आता आपण लोकेशनवर पोचायला ही थोडीशी एक ट्रेक आहे 10-15 मिनिटाची. सगळीकडं चिखल आहे पण तेवढं तर पाहिजेच त्याशिवाय मजा कशी येणार. तर स्मित काय प्लॅन आहे आपला आजचा. म्हणजे आता लोकेशन तर येईल तर तू सांग. आपल्याला घरून ठरलेलं की जर पाऊस नसेल तर भजी करूच. जर पाऊस आलाच तर मग आपल्या भेळचा प्लॅन वेगळा होता. अच्छा. तर पाऊस तर नाही मस्तपैकी भजी करू आणि मके पण घेतलेले आहेत मके मस्तपैकी भाजून खाऊ. अरे वा. म्हणजे फक्त आपण भेळेवर ह्या वेळेला भागणार नाही आहोत. आजूबाजूचा परिसर बघून एवढं छान आणि असं मनाला शांतता वाटते ना. पण त्यापेक्षा मस्त एक गोष्ट की आता धबधब्याचा थोडा आवाज यायला लागला आहे. म्हणजे आपण आता फक्त 5 मिनटंच दूर आहोत. एक 10 मिनटाचीच ट्रेक आहे पण आजूबाजूचा परिसर एवढा छान आहे आणि शांत वाटते. खरं आज पाऊस नसल्यामुळे खूप म्हणजे असं वारा वगैरे नाही आहे आणि जो धबधबा तिथे कोसळतो तो ह्याच रूटने असं खाली वाहत जातो. कारण का आम्ही लास्ट टाईम आलो होतो
तेव्हा आम्ही इकडेच कुठेतरी थांबलो होतो. वाव, आजूबाजूचा परिसर एवढा घनदाट आहे, म्हणजे जो वॉटरफॉल जातोय वाहून त्याच्यासाठी एक छोटीशी नदी तयार झाली आणि ती ओलांडून आपण इकडे आलोय आणि एवढा घनदाट आहे इथे. आणि इथून आता फक्त 2 मिनटं पुढे गेलो ना की आपल्याला तो वॉटरफॉल दिसणार आहे. लेट्स फॉलो. आणि ट्रेकिंगचे शूज, ट्रॅक पॅन्ट, जॅकेट हे सगळं असू दे, मी स्लीपर घालून आले कारण मी सगळं कोल्हापूरला विसरून आले. ओ शिट, कसलं भारी आहे हे. असं काहीतरी ॲडव्हेंचर केल्यासारखं वाटतंय मला. ओ माय गुडनेस. खरं एक प्रॉब्लेम आहे, आपल्याला जाताना थोडं लवकर निघायला पाहिजे कारण हे जंगल एवढं घनदाट आहे, त्यामुळे आत्तापासूनच इथे थोडंसं काळोख वाटायला लागलं आहे. आणि आता थोडा थोडा आवाज येतोय. पब्लिक पण आहे वाटतं खूप जास्त. फायनली ती मुवमेंट आलेली आहे. 10 मिनटं करताना खरंच नानाने 15-20 मिनटापेक्षा जास्त चालवलं आहे. आणि एवढ्या घनदाट जंगलातून चालून आपल्याला आता ती मुवमेंट आहे की आपल्याला इथनं वॉटरफॉल दिसतोय. बघूया आपण. What is this? Heaven. मस्त मनसोक्त भिजून झालंय आमचं धबधब्यामध्ये. आणि आता आपला प्लॅन बी म्हणजे जे आपण बनवण्यासाठी आलेलो आहे ते. जास्त कोणी नव्हतं त्यामुळे खूप सारी मजा केली आम्ही. आणि प्लेस बघा तुम्ही काय आहे की किती बसलं ना तरी नकोच वाटेल. आजूबाजूला असं मस्त घनदाट जंगल आहे आणि हा असा मस्त धबधबा पडतोय, कोसळतोय. आणि अशी आजूबाजूला मस्त जागा आहे की जिथे आपण पोहू शकतो. तर लेट्स गो. आता आपल्याला बनवायची आहे कांदा भजी. आता मस्त धबधब्याखाली भिजून झालेलं आहे, पण आता खूप भूक लागली आम्हाला. तर मग आता आमचा प्लॅन बी आहे की आपल्याला बनवायची आहे कांदा भजी. असा स्मितचा प्लॅन आहे. तर मग इथे मस्त आम्ही आता मस्त तो धबधबा वाहत आलाय आणि ह्याच्या शेजारीच एक कातळ आहे. तर मग आपण इथे आता भजी बनवणार आहोत आणि एका साईडला भेळ बनवणार आहोत आणि आता ह्याचा आपण आनंद घेणार आहोत. तर चला पहिले आपण भाजणार आहोत. आता आपली चूल पेटलेली आहे छान, सगळं आणलंय ग. आता आपण करणार आहेत पहिले मके भाजून घेऊया. आता पहिले आपण मके भाजणार आहोत मस्त. आणि एका साईडला तोपर्यंत कांदा भजीची तयारी होतेच. फाटी आणाला मम्मी तू काय करतेस बरं? तू कांदा चिरून घे पट्टापट्टा. पुढे आलं राहा. कोण कोण काय काय काम तुझं तो परफेक्ट अँगल आहे. इकडे होते कांदा भजीची तयारी. इकडे नाना भाजतो बघते. अरे माझ्या डोळ्यात बघा आवाज यायला सुरुवात झालेली आहे मक्यांची भाजी. नाना मग पूर्वीचा माणूस असं नदी किनारी राहत होता, मस्त जेवण बनवून खात होता. काय करत होती? सगळे शोध लावायची. आता एवढा शिकून पण करून शिकून पण एवढाच करायचंय बाहेर येऊन. ह्याच्यासाठी तरसतोय आपण. नाहीतर आता मस्त ह्या नदी किनारी आपलं घर असतं मस्त. शिजवण्यापर्यंत तर शोध लागलेलं ते ठीक होतं. मस्त गुफेत राहिलो असतो, जिंगाला लवू केलं असतं. आता केलं नाही तिथं. काय सुखी जीवन होता. मास्टर शेफ एवढा कच्चा आहे ना मका तरी एवढा लागतोय.
खातो आता कच्चा तर कच्चा. आणि शेफ आहेत स्मित. आम्ही कुठेही बाहेर गेलो तरी जेवणा खावण्याचं जे बनवायचं असतं ते स्मितच बघतो. ते कागदावर काढले. बटाट्याची भजी हवे नको नको ना ते. कशी झाली नाना भजी? नंबर 1. हॉटेल मला हॉटेलवाला काय झक मारते. एक नंबर झाली आहे भजी. खरं प्रत्येकाला एक एकच झाली आहे. फायनली आपली ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे. भजी वगैरे खाऊन झालेलं आहे आपलं. आता आपण जे केलेलं होतं इथलं ते सगळं आवरलंय आणि बऱ्यापैकी आता उशीर झालाय. 7 वाजलेत आणि आपण आता निघतोय रिटर्न जायला. एक 4-5 तासाची मजा करून सगळं तिथलं आवरून कांदा भजी खाऊन आता आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. 7 वाजलेत तरी बऱ्यापैकी उजेडच आहे आणि एवढ्या घनदाट जंगलमध्ये आहेत आपण, तरी पण किती उजेड आहे अजून. ह्यापेक्षा आणखी उशीर नको व्हायला म्हणून आम्ही निघालो आता. आणि तू कांदा भजी पण खूप छान होती आणि खूप मजा केली आणि खूप वर्षांनी केली. खूप वर्षांनी मजा केली. आणि पूर्ण ट्रेकमध्ये ह्याचं नाव काय आहे? गोल्या. गोल्या आमच्या सोबत होता. आणि आता पूर्ण आपण रोडवर आलोय. रोडमध्ये आपली ट्रेक पूर्ण होईपर्यंत हा आपल्या सोबत होता. ब्रो थँक्यू सो मच. बाय बाय. फायनली आपली ट्रिप सक्सेसफुल झाली आहे. आपण आपल्या मेन रोडपर्यंत पोहोचलेलो आहोत. व्हिडिओ कशी वाटली हे नक्की कळवा आणि लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.